माझ्या ह्या काळात एकही माणूस विचार झालेला दगावला नाही. इथून त्या मुलांना 6 किलोमीटर चालत जावं लागतं. सगळं इथेच आहे. आम्ही ज्या वेळेला देवाजवळ ज्या वेळेला नतमस्तक होतो आणि एखादी गोष्ट देवा पाठीशी उभा राहा ह्या कामाला मी सुरुवात करतोय तर 100% ते काम होतं. आमची श्रद्धा या मंदिरावर आहे या महादेवावर. इथे आमची 4थी पर्यंत मराठी शाळा होती, पण ती आता बंद झाली. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी लांजा तालुक्यातील येरवंडे गावात आलेलो आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, एक पुरातन मंदिर आहे. आपण कोकणातील हटके गोष्टी नेहमीच दाखवायचा प्रयत्न करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण अनेक चौसोपी वाडे किंवा पुरातन घरं बघितलेली आहेत, काही मंदिरं सुद्धा जुनी बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे आज आपण एक पुरातन मंदिर बघणार आहोत. तर आपल्यासोबत गावातील ग्रामस्थ आहेत आणि आपण आज त्यांच्याकडून या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. मग माझं नाव सुरेश रघुनाथ दळवी, मुक्काम येरवंडे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या गावचा मी रहिवासी असून आमच्या येरवंडे गावाचा देवस्थान म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा या देवाचं स्थानाला खूप मानतात. आणि अशा ह्या गावामध्ये तुम्ही आलात, सर्वप्रथम तुमचं अथर्व हर्डीकर यांचं हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला. नक्कीच धन्यवाद काका. आपण या मंदिरापर्यंत पोहोचलो याचं कारण म्हणजे माझा मित्र गौरव पाटोळे आपल्या जवळच्या गावात राहणारे आहेत. त्यांनी मला रेफरन्स दिला आणि त्यांच्याकडून मला तेजस दळवी, नमस्कार, तुमचा क्रमांक मिळाला. यांचे वडील सुद्धा लांजा तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचं नाव संदीप दळवी आणि त्यांचे बंधू मला वाटतंय. हो, मी मोठं भाऊ. हो, तर आपल्या सोबत आहेत. काकांनी त्यांचा परिचय दिलेला आहे. आपण आता काका पुढे पुढे जाऊया. आता इथून गावाला सुरुवात आपण इथे तुम्ही भेट देण्यासाठी आलात. इथून काही अंतरावर आमच्या आजगाव गावाची सीमा संपल्यानंतर येरवंडे गावाला सुरुवात होते. तिथून पुढे आल्यानंतर काही अंतरावरच आमचं हे महादेवाचं एक पुरातन देवस्थान आहे. या देवळाचा लौकिक म्हणजे ह्या आजूबाजूला असलेली वनराई, इथे असलेली झाडं, वेगवेगळ्या झाडं आहेत. त्याच्यामध्ये आंबा, जांभूळ, पायर, भेला ही जुन्या काळातली काही वनस्पती अजूनही तिथे झाडं मोठी मोठी अस्तित्वात आहेत. काही झाडं मोठी मोठी असल्यामुळे ती काही वादळे म्हणा काही ह्याने ती निघून गेलेली आहेत. अशा ह्या वनराईमध्ये आमच्या महादेवाचं जे मंदिर आहे, अच्छा, हे एक स्वयंभू मंदिर. म्हणजे याची लौकिक असं आहे की हे जी जागा वनराई जेवढी आहे, एक पहिलं जुनं स्मशान आहे आणि त्या स्मशानातच आमच्या ह्या स्वयंभू देवाचं देवस्थान आहे. अच्छा. या गावाची एक महत्व असं आहे की जे आमच्या जुन्या काळातली काही आमची वडीलधारी माणसांनी ज्या आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आणि त्या तत्वानुसार हे गाव काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्या पंजोबा खापर पंजोबांच्या काळाच्या आधीची गोष्ट आहे की हा गाव एकदम ओसाड झाला होता. ह्या गावात काही वस्त्या होत्या, पहिल्या होत्या. त्याच्यामध्ये कामत म्हणून आहेत, देवद्याला आता या काही झालेल्या आहे ती गाव सोडून गेल्यानंतर. त्याचप्रमाणे इथे बुद्ध समाज पण होते. गोचडे नावाचे कुणबी समाजाचं पण इथे काही अस्तित्व आहे. आणि जे बुद्ध लोक जे समाज होता तो बाजूच्या कणगवळी गावामध्ये, तिकडे आताही ते लोक, त्यांची 5-6 घरं आहेत. ते अजूनही ते सांगतायत की आम्ही येरवंडे आमचं मूळ गाव आहे असं. ते लोकांकडून सुद्धा असं आम्हाला कळतं की ते लोक आमच्या या गावातले पहिले मूळचे रहिवासी आहेत. अच्छा. आणि त्यानंतर काही गोष्टी हे म्हणजे देवस्थानाच्या बाबतीत काही घडल्या की काही गावामध्ये एक अशी काही हे घडलं, घटना घडली की हा जे सर्व समाज होता तो हा गाव सोडून आजूबाजूच्या गावातून विखुरले गेले, तिकडे ते स्थायिक झाले आणि हा पूर्ण गाव ओसाड झाला होता. अच्छा. त्यानंतर काही काळाने या इथे काही लोकांचं येणं जाणं, कामधंदे, गाव मोकळा असल्यामुळे कोण पात्याला गोळा करत आहेत, कोणी काही लाकड तोडणं हे अशा गोष्टी ते करत असल्या त्या वेळेला या इथे एक गाय आपल्या राईमध्ये येऊन, ह्या देवस्थानाच्या इथे येऊन तिथे ती गाई आपली पाना सोडत होती. आणि ती बाजूच्या आजगे गावातील मांडवकरांच्या पैकी ती गाय असायची आणि ती गाय इथे पाना देत त्या पिंडीवर देत होती असं आम्हाला
आमच्या जुन्या माणसांकडून आम्हाला माहिती मिळालेली ती आम्ही तुम्हाला सांगतोय. त्यानंतर इथे असं समजलं की इथे काहीतरी देवस्थान आहे आणि इथून पूर्ण गाव स्थापित झालेलं आहे. इथे हे झाल्यानंतर तिकडे पालखीचा जो भाग होता आमचा, त्याला सान म्हणतात, तो अजून तिथे अस्तित्वात आहे आणि तिथे पालखी गेल्याचं म्हणजे अस्तित्व म्हणजे गडप झाल्याचं असं प्रमाणात आमच्या जुने लोक सांगायचे. आता तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल की तिथे जे स्मशानभूमीमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जिथे स्मशानाचं हे केलं जातं म्हणजे मयत हे केलं जातं त्या ठिकाणी 3 दगडाचा हे रचलं जातो, 3 दगड लावले जातात. ते अजून पण तुम्हाला 1-2 ठिकाणी तरी ते दिसतील. आता ते इकडे तिकडे विखरलेले असतील, पण माझ्या माहितीप्रमाणे मी इथे आता माझा 68 वर्ष वय आहे. लहानाचा मोठा मी या गावात झालोय आणि मी जेव्हा ह्या इथे वंडराईमध्ये आलोय तेव्हा अस्तित्वात असलेले दगड मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. 3 दगडाचं तिथे प्रमाण दिसतं. देवस्थान आमचं आहे स्मशानभूमीत आहे, याचं प्रमाण देण्यासाठी बघा इथे तुम्हाला 3 दगड दिसतील. 3 दगड दिसत आहेत. काही ठिकाणी विस्कळी तिकडे तिकडे झालेत. असं आपण पुढे गेलो तर तुम्हाला हे असे दगड दिसणार. या प्रकारे असे दिसणार तुम्हाला सर्व दोन्ही बाजूला. इकडे पण आहे. आता हा जो चौथऱ्यासारखा जो भाग दिसतोय बघा, ही एक आपले जुन्या लोक बघा समाध्या बांधायचे है ना. हो, कोणतरी असा मोठा माणूस असेल किंवा काय घरची परिस्थिती चांगली असेल, तिकडे पण तुम्हाला हे असे दगड 3-3 दगडाचं आहे. बरोबर. त्याचप्रमाणे इथे एक अष्टाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बाहेरून चांगलं दिसेल, तिथे एक समाधीच आहे दगडामध्ये पूर्ण हे झालेली आहे, बांधकाम आहे. अच्छा. त्याला गोसाळची समाधी असं म्हणतात. अच्छा. लोक पुरात नाही बघा इकडे तुम्ही बघितलं ना तुम्हाला तसेच दगड दिसणार. बरोबर. पूर्ण भागात ह्या खुणा आहेत की इथे ह्या ज्या खुणा आहेत या बाबतीतच आम्हाला म्हणायचं की इथे एक स्मशानभूमी होती बघा. आता हे इकडे तिकडे दगड बरेच वर्ष झाल्यामुळे सर्व इकडे तिकडे झाले, पण काही वर्षापूर्वी चांगलं दिसत होतं आम्हाला. इथे आम्ही गाई गुरु घेऊन यायचो सर्वायला त्यावेळेला. तुम्ही मगाशी एक आख्यायिका सांगितलीत की हा गाव पूर्ण ओसाड झाला आणि नंतर हळूहळू इथे लोक परत वसू लागली. तर ओसाड नेमका होण्यामागची काय कथा आहे? इथे काही भ्रष्टाचार झाला किंवा काहीतरी झालं आणि इथे पिंडी जेव्हा दिसण्यात आली तेव्हा काही लोकांना थोडं चलबिचलपणा झाला आणि तो प्रत्येक जण हा गाव सोडून आजूबाजूच्या गावात त्यांनी पलायन केलं असं माहिती मी आमच्या वडीलधाऱ्याने आम्हाला सांगितले. बरं, आता आपण तुमचा परिसर बघूया. इथून गेल्यानंतर या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आमच्या देवाची तळी आहे. त्याच्या 12 महिने तिथे पाणी तिथे वाहत असतं. अच्छा. स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी, एकदम थंडगार. या प्रकारे वर्षाच्या 12 महिने तिकडे पाणी मिळेल. अच्छा. स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चुडा मणी कोण आहे. उदास मूर्ती जटाभस्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. आता आपण येरवंडे गावात आहोत आणि खरं सांगायचं तर ही जागा कॅमेऱ्यात जितकी दिसते त्यापेक्षा जास्त शांत आहे. हे मंदिर जंगलाच्या आत आहे आणि म्हणतात की पूर्वी इथे स्मशानभूमी होती, म्हणून कदाचित वाईब थोडी वेगळीच जाणवते. आत्ता आपण मंदिराजवळच असलेल्या तळीच्या दिशेनं चाललो आहोत. ही तळी 12 महिने वाहते. आसपास बघा फक्त झाडं आहेत, पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि लिटरली बाकी काही नाही आहे. ना नेटवर्क ना नॉईस. आणि आमच्यासोबत काका आहेतच, त्यामुळे काका आता स्वतः ही जागा दाखवायला आपल्याला घेऊन चाललेले आहेत. अशा ठिकाणी आलं की मन आपोआप शांत होतं. खरं सांगायचं तर अशी ठिकाणं आपण सर्च करून सुद्धा सापडत नाहीत. अशी ठिकाणं एक्सप्लोअर करावी लागतात. म्हणूनच आपण नेहमीच तुमच्यासाठी अशी हिडन ठिकाणं घेऊन येत असतो आणि काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करत असतो. हा इथून हा पर्याय पूर्ण त्याला वर्षाच्या 12 महिने वाहत असतो. अच्छा. ही अशी वनराई इकडे पण झाडं आहेत. आता आपण जी चालतोय ही जागा खाजगी आहे की देवाची? खाजगी आहे. देवाची तिकडे संपली समा. तो तेवढाच भाग देवाचा. हा. आणि मी तुम्हाला बोललो ना ते कामतांचं कामत म्हणून होते ते हा ज्या डोंगरात वरती तिकडे त्यांचा घरबंद आहे, ऐकलं का? आणि इथे गोचिडदेव म्हणून आहे. याच्या इथे आता या जाळीमुळे तुम्हाला जंगल दिसत नाहीये. अच्छा. इथे एक मोठा दगड आहे. अच्छा. गोचिडदेव म्हणून त्याचा तिथे त्याचं पूजा केली जाते. अच्छा. इथेच आहे दगड, मोठा दगड आहे.
जर तुम्हाला असं रिअल कोकण बघायला आवडत असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केलेल्याची खात्री करा. अजून खूप भारी ठिकाणं भविष्यात आपण दाखवणार आहोत, त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा. आणि अजून आपल्याला हे मंदिरसुद्धा बघायचं आहे, मंदिराच्या आतील भागातील दर्शन आपल्याला करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा झरा इथून असा आलेला आहे. ही आता आम्ही तळी बांधली ती. अच्छा पहिली ही तळी नव्हती. अच्छा. आता येताना सुद्धा जो भक्त येतो देवळात येणारे जे आमचे लोक आहेत ते इथून या वाटेने आल्यानंतर इथे पहिलं शुद्धीकरण होणार, पाय धुणार हात शुद्ध होणार, पाणी पिणार. अच्छा. आणि त्याच्यानंतर देवाच्या पूजेला जाण्याची म्हणजे पद्धत वाडीत आहे. नाही येणारी वाट ती इकडनं. हा, ही इथून वाट आहे. थोडी वर बांधण्यात आली आहे, थोडी भाकर राहिली आहे. काय त्याला पाकाडी झाली. आणि हे आता तिथे धरणाचं हे आपलं हे बंधारा बांधलेला आहे गणपती विसर्जनासाठी. आणि त्याचं सर्व श्रेय आमचे पुतणे ते जे दळवी यांनी सर्व ते काम करून घेतलेलं आहे. बरोबर. ते आम्हाला विसरता येणार नाही. बाबांना बोलल्याप्रमाणे त्यांनी 1 वर्षाच्या आतमध्ये ग्रामपंचायतीतून ते काम केलेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं इथल्या देवाच्या ह्या झऱ्याबद्दल. तर हा जो दगड आहे ना, हा कायमस्वरूपी दगड आहे. अच्छा. हा जो पाण्याचा स्रोत आलाय तो या दगडाच्या इथून कॉर्नर मधून इथे यायचा. अच्छा. इकडे बांध होता, इकडे बांध, हे नव्हतं. बरोबर. आणि असा पाटाने ते परत यायचं. हे बघा, हा दगड माझ्या आठवणीत मला लहानपणापासून आठवते. मी आजच मी देवळात आलो त्या शोधला. ह्या दगडामध्ये तिथे बसून आम्ही पाणी प्यायचो. शुद्धीकरण जेव्हा ह्या दगडावर अच्छा. तर पाणी पिण्यासाठी व्हायचं. आणि आता हा झऱ्याला पाणी साठा झालेला आहे भरपूर. ह्या गावाचं काय पाण्याचं आमच्याकडे काही प्रॉब्लेम तसा नाही. वर्षाच्या 12 महिने आमचा हा इथे पाण्या वाहत असतो. आणि याला महादेवाचा झरा म्हणतो. अच्छा. आणि झऱ्याला पाणी असल्यामुळे इथले पशु पक्षी प्राणी भरपूर आमच्या गावात आहेत. मोर म्हणा, बरोबर, इतर प्राणी म्हणा, बरोबर, सर्व पाण्याचं हे असल्यामुळे सर्व गोष्टी अगदी संपन्न आहेत इथे आमच्या गावात. बरोबर. इथे काका बघितलं तर एकदम वेगळ्या प्रकारची अशी वृक्ष आपल्याला दिसत आहेत आणि साफ केलेली जागा आहे. तर याचा काय मंदिराशी संबंध आहे की कसं? हो, याचा मंदिराशी संबंध आहे. आपल्या या एरवंडे गावाचं जे राखण म्हणतो आपण, त्याला रखवाली लिहिली जाते. आणि आमच्याकडे पूर्वपार अशी एक प्रथा होती की जेव्हा शेतीच्या कामासाठी ज्या सुरुवात होतात कौल तोडणं, त्याला कौल घ्यायचे असतात. त्याचप्रमाणे जेव्हा भाजावळीसारखा सुरुवात होते शेतीच्या कामाला, तेव्हा पहिल्यापासून प्रथेनुसार इथे एक राखण म्हणून गावाची मिळून रखवाली धरण्यासाठी आणि हे मिळण्यासाठी इथे पूजा केली जाते. आणि सर्व गाववाले मिळून इथे ते रखवालीचे काही गोष्टीचा कार्यक्रम करतात. इथे चुली पण मोठ्या मोठ्या लावलेल्या दिसतील. कधी उत्सवाच्या वेळेला वगैरे ह्या चुली आमच्याकडे समर्दन होतं, देवाचा अभिषेक होतो त्याला आपल्याकडे. कधी ते हे आता काय काही लोक मे मध्ये आम्ही मुंबईवाले आलो की त्यावेळेला हा कार्यक्रम मुंबईची मंडळी आणि इथली मंडळी मिळून असं ते करतात. तुम्ही इथेच राहता की मुंबईत? मी मुंबईला असतो, येऊन जाऊन असतो. आता रिटायर झाल्यामुळे मी जाणं येणं इकडे आता गावाचं वाढवलेलं आहे. 5-6 महिने इकडे असतो. अच्छा. मग हा कार्यक्रम तुम्ही आता जो म्हटलात तो दरवर्षी होतो? दरवर्षी हा कार्यक्रम होतो. सोमवारचा किंवा गुरुवार असं आम्ही ठरवतो, मुंबईचे लोक आणि इथली गावची मंडळी, की या दरम्यान सर्व मुंबईवरून येणारी लोक आहेत त्याचं माध्यम धरून पकडून किंवा ह्या तारखेपर्यंत सर्व लोक मुंबईवरून येतात. त्याच वेळाच्या आठवड्यात कुठेतरी ते ऍडजस्टमेंट केली जाते समर्थन. आणि सर्व एक प्रसाद म्हणून सर्वजण हौशीने अगदी आनंदाने प्रसाद घ्यायला येतात. अच्छा. समाराधन त्याला म्हणतो. ओके. प्रेक्षकांना उत्साह लागलेला आहे आता मंदिर बघण्याचा, तर आपण मंदिराकडे वळूया. साधारण किती साली आणि कुणी बांधलेलं आहे मंदिर? आपल्याकडे काही इतिहास उपलब्ध आहे? मंदिराचं प्रमाण असं आम्हाला देता येणार नाही, कारण साधारणतः 3 ते 4 पिढ्या आमच्या इथे झालेल्या आहेत. तर त्यामुळे आम्हाला याच्यातले काही एवढं काही कागदपत्राचे सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे किंवा माहिती मिळत नसल्यामुळे याविषयी किती वर्ष झाली हे सांगणं आम्हाला कठीण जाईल. कोणी बांधलेलं आहे वगैरे? नाही, त्याबद्दल सुद्धा काही तसा काही पुरावा नाही. अच्छा. मग आपण आता मंदिराकडे वळूया. कुठून आहे एंट्री या मंदिराची? देवळात कुठून जायचं? आता देवळाला इथूनच एंट्री आहे असे जाऊन. हा, या इथून असं आतमध्ये प्रवेशद्वार आहे इथे.
हे असं बाजून बांबू का लावलेत सगळीकडनं? हे प्राणी वगैरे आतमध्ये देवळात जाऊ नयेत, अच्छा. काही गुरु म्हणा हा प्राणी हा कुठले, हा. त्यामुळे असं या परिस्थितीत असं बांधून ठेवलेलं आहे. अच्छा, पण मग आता आपण आत कुठून जायचंय? आता आपल्याला त्या साईडने आतमध्ये हा, तिथून चला ते मग. बांबू काढून आतमध्ये जावं चला ना. लागेल. तुम्ही न्याल तसं आम्ही येणार. या 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 आमच्या बरोबर या. ह्या 3 पडवे आहेत, 1 2 3 पाठीमागची आहे. हम्म. इथून हा प्रवेश इथे देवाच्या गाभाऱ्याच्या जवळ जायला पाहिजे. इथे एक देवस्थान आहे हे. हम्म. अच्छा. आता इथे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. किती देव आहेत इथे? टोटली 1 2 3 4 5 6 मूर्त्या आहेत, पिंड्या आहेत अच्छा. स्थापित. हम्म. ही महादेवाची आहे मुख्य ही. हम्म. आता याचं ही मूळ मालकीन म्हटली जाते, देवी कुठली तरी त्या देवीचं आहे. हम्म. हे गणपतीचं आहे हे. लाल फुल वाले. हा. आता गावकऱ्यांची श्रद्धा या देवळावर असण्याचं काय म्हणजे इतिहास किंवा काही चमत्कार किंवा काय दृष्टांत सांगता येईल? आता माझ्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांची खरोखर गावकऱ्यांची काय, पण इतर आजूबाजूचे जे गाव आहेत, तडोळे घ्या, कणगवळी घ्या, देवदा, आजगर, जे बाजूला शेजारी गावात, या सर्वांची श्रद्धा जेवढी आमच्या लोकांची आहे तेवढी त्यांची पण आहे. जर गावातल्या लोकांचं म्हटल्यानंतर गावातल्या लोकांना तर त्यांची तर आपट आहेच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि सर्व लोक हौशीने येतात देवाच्या दर्शनाला. अगदी गावाला आल्यानंतर प्रत्येक जण येतो आणि जो आपापल्या परीने देवाजवळ आपली विनंती गारणे घालतात. माझं नाव उमेश केशव कदम. मी ह्या एरोंडे गावचा एक ग्रामस्थ आहे. ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये, हे महादेवाचं मंदिर हे आमच्या गावाचं एक शान आहे. आणि आताच आमच्या एक सुरेश दळवी यांनी सांगितलंच आहे संपूर्ण माहिती. तर थोडक्यात म्हणजे ज्या वेळेला इथे आम्ही देवाच्या सम्रादा म्हणून जो महाप्रसाद म्हणून जो हे केला जातो, त्याचा ॲक्च्युली महादेवाचा अभिषेक केला जातो. आणि तो चतुर्शमेची एक रखवाली म्हणून असते ते, आणि तो झाल्यानंतर एक चैतावल म्हणून केली जाते. त्यावेळेला इथे महादेवाची एक पिंडी आहे, तिथे एक कौल लावले जातात. आणि ते देवानी कौल दिल्यानंतरच ते भाजावळीचे किंवा ह्याची कामं पुढे केली जातात. बरोबर. त्याच्यामुळे तो एक उत्सव चांगला असतो. बरोबर. आणि दुसरं, ज्या वेळेला इथे आता एक जो 27-28 वर्ष झाली, आता एक महाशिवरात्र म्हणून जो प्रोग्राम देवाचा जो चालू केलेला आहे, त्याला जवळजवळ 27-28 वर्ष झाली, त्यामध्ये सुद्धा त्या महाशिवरात्रीला आजूबाजूचे संपूर्ण लोक, भरपूर लोक येतात. अशी एखादी इतिहासातला साक्षात्कार किंवा गोष्ट काय सांगता येईल? इतिहासातला काळ म्हणजे नवीन आता इतिहास म्हणता येणार नाही, की ही आमच्या समोरच्या काही गोष्टी अशा आहेत की आमच्या गावात जर कोणाला सर्पदोष झाला तर माझ्या आठवणीपर्यंत म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं, समजायला लागलं, तेव्हापासून मी हे बघितलं. पण आमच्याकडे सापाचा कुठलाही विचार, सापाचा झाला, दंश झाला, काय झाला, तर आम्ही डॉक्टरकडे जात नव्हतो. या महादेवाच्या कृपेने आमच्या गावातली काही मंडळी, मानकरी म्हणा, सर्व मिळून इथे एक गारणा घातला जात होता. आणि तुम्हाला त्या आमची ज्या तळी आहे देवाची, महादेवाची तळीवरलं पाणी आणून त्या पिंडीवर ओतून तेच रिटर्न पाणी घेऊन त्याला त्याच्यात एक औषध, नाममात्र एक गावठी औषध द्यायचे. कोणतरी देवदातले गोंधळी म्हणून होते, ते औषध द्यायचे. आणि 5व्या दिवशी ती व्यक्ती कामाला सुरुवात करायची, आंघोळ करून घालून. अच्छा. आणि त्या पाण्याचा जो वापर फक्त त्याला जेवणा, खाण्यात आणि औषधामध्ये वापरला जायचा. पण माझ्या आठवणीप्रमाणे, माहितीप्रमाणे, माझ्या ह्या काळात एकही माणूस विषार झालेला दगावला नाही. अच्छा. माझ्या आठवणीप्रमाणे 5-7 लोकांना तरी विषार झाला होता असेल. पण आता एखादी व्यक्ती असं दगावलेला, विषार झाला आणि दगावला नाही, हे खरोखर. आणि हे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहीत आहे की हे देवस्थान आमचं देवस्थानाचं हे होतं. तुमचं ग्रामदैवत दुसरं आहे की हेच आहे? आमचं ग्रामदेव हेच आहे. आणि किती वस्तीचं गाव आहे? आमचे साधारणतः 50, 60, 65, 67 घरं आहेत. 60, 65, 67 घरं असतील अंदाजे सर्व मिळून. त्याच्यामध्ये सर्व मराठा समाज आहे. अच्छा. त्याचा कुलबी समाजांची 5-7 घरं आहेत.
बरोबर. एक ब्राह्मणांचा आहे. असे आमचे सर्व लोक सुशिक्षित वर्ग म्हणतो आपण, तोच आहे. आजोबा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव काय? दत्ताराम सकाराम मांडवकर. अच्छा. आणि तुमचं गाव कुठलं? आजगे मांडवकरवाडी. अच्छा. आणि हे मंदिर कुठल्या गावात येतं? येरवंडी. एरवंडे. पण तुम्ही रोज इकडे चालत येता रोज? होय. किती लांब आहे तुमचं घर? इथून ते 15 मिनिटं लागतात. हा. आणि गुरढोर आमच्या इकडे आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आमचा जास्त वापर इकडे. बरोबर. या मंदिराविषयी तुमची कशी श्रद्धा आहे आणि गावकऱ्यांची एकंदर काय भावना आहे? ना आमची श्रद्धा आहे. आता गावकऱ्यांची आम्ही नाही सांगू शकत. आमची आहे श्रद्धा. आम्ही येतोय जातोय, इथं झाडलोट करतोय. किती वर्ष जुनं मंदिर आहे? नमनाचं किती वर्ष झाली आम्ही नाही. इथं फिरता एवढी सांगतोय मी. एवढी आमची श्रद्धा या मंदिरावर आहे, या महादेवावर. म्हणून आम्ही इथे येऊन जाऊन बसतोय. वर्षाला 12 महिने आम्ही इथे. उत्सव कुठचे होतात इथे? इथं महाशिवरात्री आणि श्रावणातनं 4 सोमवार. कारण हे आपलं हे स्वयंभू स्थान आहे, हे कोणी बसवलेलं असं नाही आहे. बरोबर. आणि म्हणून ते लोक, सगळ्या लोकांना त्यांचा अनुभव आहे. आता मग अशी त्या आमच्या ते दळवींनी सांगितलं की एखादा, हे आम्हाला जे सुद्धा माहिती आहे, डोळ्याने पाहिलेलं आहे, एखाद्याला दंश झाला तर त्याला आम्ही डॉक्टरडे नाही, देवाकडे यायचो. त्या तळीतून पाणी घेऊन त्याच्यासाठी, तो त्यांच्यासाठी जेवणातून म्हणा, पाण्यातून, पाणी पिण्यासाठी तोच वापर केला जायचा. आणि 5व्या ते 6व्या दिवशी कडुलिंब वगैरे टाकून आंघोळ घालून महादेवाचं नाव घेतलं की क्लिअर व्हायचं. बरोबर. तुमचा वैयक्तिक काय अनुभव आहे? तुमचा जिव्हाळ्याचा संबंध या मंदिराशी कसा येतो लहानपणापासून? लहानपणाचा जिव्हाळीचा संबंध म्हणजे सगळं इथेच आहे. आम्ही ज्या वेळेला देवाजवळ, ज्या वेळेला नतमस्तक होतो आणि एखादी गोष्ट देवा पाठीशी उभा राहा ह्या कामाला मी सुरुवात करतोय, तर 100% ते काम होतं. देवा जर साखरं घातलं नाही, देवाने काम केलं नाही असं नाही झालेलं. आत्तापर्यंत माझे स्वतःचे अनुभव मी सांगतोय. त्याच्यामुळे आजूबाजूच्या तळवडे म्हणा, आजगे म्हणा, देवदाव सगळ्या गावातून लोक येतात. श्रावणातून ज्या वेळेला सोमवार शनिवार जे ज्या उत्सव असतात त्या श्रावणातून तो खूप गर्दी होते. कारण एकच असं ते आपलं स्थान आहे जे स्वयंभू स्थान आहे. ते लोकांना, आजूबाजूच्या लोकांनाही माहिती आहे की हे 1 नंबर स्थान आहे, स्वयंभू स्थान. त्याच्यामुळे सगळ्यांकडून ही खूप मोठ्या प्रमाणात तशी गर्दी असते त्या वेळेला. आणि तुम्ही जर असं एखाद्या वेळेला त्या श्रावणात एखादा सोमवार जर पकडून आलात तर तुम्हाला सगळं व्यवस्थितच कळेल. बरोबर. संपूर्ण माहिती काय आहे, कशासाठी आहे सगळं. नक्कीच. तर ते आहे त्याच्यामध्ये. आणि ते जरा आमच्या गावापासून एक 15-20 मिनटं असं चालत जर आलं तर 20 मिनटं लागतात यायला. आणि महादेवाचं स्थान हे ज्यावेळेला तो एखाद्या ठिकाणी जेव्हा स्वयंभू होतो त्यावेळेला आजूबाजूला कुठेतरी स्मशानभूमीच्या बाजूलाच, म्हणजे आतापर्यंतच अनुभवाच्या प्रमाणे बोलतोय, एखादं स्मशान असतं त्या आजूबाजूलाच कुठेतरी महादेवाचं एक मंदिर म्हणा किंवा एक स्वयंभू म्हणा, तिथेच बरोबर येतात देव असतो. बरोबर. हे असं आतापर्यंत थोड्या ह्याच्यामध्ये प्रमाणात माहिती असलेलं मला माहिती आहे थोडा पैकी. अच्छा. बाकी आता सांगितलं त्याप्रमाणे आता हे अगदी कसं झालं, काय झालं, हे त्या महादेवालाच माहिती. तेवढी पूर्ण माहिती नाही आपल्याला. खरंय. त्याच्या मत. अगदी. धन्यवाद काका. आज तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत, मंदिराविषयी माहिती दिलीत आणि तुमच्या भावना व्यक्त केल्यात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आपल्यासोबत तेजस दळवी या गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ता आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचं पण ह्या गावात स्वागत. अगदी. गौरवनं जेव्हा सुरुवातीला सांगितलं तेव्हा तुमचाच नंबर पहिल्यांदा दिला आणि त्याच्याकडून ह्या मंदिराविषयी समजलं. तर सर्वप्रथम ह्या मंदिराविषयी तुमचं मनोगत. माझं मनोगत म्हणजे माझा जन्मापासून जन्मच माझा इकडे झाला आहे. आणि त्यानंतर अजूनपर्यंत मी ज्या देवाकडे इच्छा मागितल्या आहेत त्या माझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. बरोबर. आणि स्वयंभू देवस्थान असल्यामुळे गावात, म्हणजे आजूबाजूच्या गावातून भरपूर लोक इथे उत्सव असतात तेव्हा येतात. जवळजवळ श्रावण सोमवार असतात तेव्हा 600-700 दर सोमवारी लोक असतातच इथे. खूप गर्दी असते, इथे जागा नसते.
हे पूर्ण भरलेलं असतं. बापरे, आता असं इमॅजिन पण आपण करू हा, शकत नाही. करू शकत 600-700 लोक या ठिकाणी हो हो असतील. म्हणजे मुंबईवरून लोक येतात, म्हणजे बाजूच्या गावातली. हम्म, हम्म, त्यानंतर दर सोमवारी गर्दी असते इथे. हम्म, आणि पुन्हा महाशिवरात्र असेल तेव्हा इथे मोठा उत्सव असतो. हम्म, त्यानंतर इतर काही सोमवार असतात ना, मे महिन्यात मुंबईवाली लोक येतात, ते दर सोमवारी इथे गर्दी असते. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. चालू असतं. तेजस सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ओळख करून दिली सुरुवातीला. मला वाटतं ग्रामपंचायत सदस्य माझी या गावातील तो हो. होता. काय अनुभव आहे विशेषतः आता तरुणांच्या बाबतीत? गावात किती तरुण शिल्लक आहेत? आता गावात तर कमीच आहेत, मीच आहे एकटा इथे. बाकी सर्व मुंबईला जॉबसाठी आहेत. मी तिकडे जॉब करतोय आणि राहतोय. अच्छा, तू कुठे जॉब करतोयस? मी आता RDC बँकेमध्ये आहे. लांजाला. हो लांजा. ओके. ते पण महादेवाच्या कृपेने मी इथे आहे बरोबर. आणि मी जॉबसाठी इथे लागलो. अच्छा, पण कोकणात राहायची अशी पहिल्यापासून इच्छा हो होती? हो अच्छा, कारण माझ्या चॅनलचा हा गाभा असतो. कुठचाही व्हिडिओ असला तरी मी या विषयाकडे वळतो, हो. कारण आपली गावं ओस पडत चाललेत ओस सगळी. पडत. आता आमच्या गावात 67 घर आहेत, हम्म, पण त्याच्यातली चालू फक्त 31 घरं चालू असतील. त्यामध्ये म्हातारे लोक असतील हम्म, 1-2 असेच, हम्म, हम्म, हम्म. एवढंच. बरोबर. तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय होणं आवश्यक आहे आपल्या भागात? आता भागात म्हणजे जे तरुण लोक आहेत त्यांनी काहीतरी शेती, इतर उद्योग असे केले पाहिजेत. बरोबर. आता शेती तर भरपूर, ते प्रत्येक गाव म्हटलं की प्रत्येकाची जमीन असतेच. हम्म, हम्म, आणि पहिला शेती होती. आता हा माळ बघतायत तर जुन्या, म्हणजे हे आमचे मोठे बाबा आहेत, हम्म, त्यांनी सांगितलं की इथे पहिला इथे मिरची आणि शेती पूर्ण केली जात होती. हम्म, या पाणी, भाजीपाला बरोबर. असं होत होतं इथे. हम्म, आता ते सर्व नष्ट झालं. आता शेती पण आमच्या गावात पूर्ण बंद, कोणच नाही करत आहे. हम्म, हम्म, कोणाची गुरच नाही आहेत. हम्म. पण आज सर्व कामासाठी बाहेर गावी जातात. अगदी. 500 रुपये मजुरी मिळते, त्यामुळे सर्व बाहेर. अच्छा, पण शहरात जाणं ही गरज आहे की आकर्षण आहे? आता तुझे ते- तरुण मित्र असतील हा, तर ते तू आता आकर्षण जसं आहे. म्हटलंस, हा, आकर्षण. कारण 500 रुपये इथे मिळतात, बरोबर आहे. तिथे बरोबर. कदाचित 1000 रुपये मिळत असतील दिवसाला, पण हो. त्यातला खर्च आपण बघितलं तर कुठेतरी गणित तिथेच येतं परत. तिथेच येतंय. तर मग गाव का नको? काय वाटतं? म्हणजे असं गाव तुझे म्हणजे- कधी मित्रांची बोलणं होत असेल त्याच्यावरून हो, तुला समजत असेल की हो. काय मेंटॅलिटी आहे नेमकी तरुणांची? आता शहरात जाण्या म्हणजे एक नोकरी, हम्म. उद्योग, नाही, त्यासाठी ती म्हणजे तो गरजेचा भाग वाटतो. शिक्षण. आता इथून आमचं शहरात जाण्यासाठी आम्हाला 12 किलोमीटर अंतर आहे. हम्म, तर शिक्षणासाठी म्हटलं तर थोडं दुर्गम हम्म, पडतं. हम्म. आणि बाकी इतर गोष्टी, बाजार असेल तर आम्हाला इथून 12 किलोमीटर जावं लागतं मंगळवार बाजारासाठी. आणि इथून देवदे, ती मराठी शाळा आहे, हम्म, 7वी पर्यंत आहे. हम्म, आणि तिथून हायस्कूल पुढे 10वी पर्यंत आहे. हम्म, हम्म. तर इथून त्या मुलांना 6 किलोमीटर चालत जावं लागतं. अच्छा, इथे आमची 4थी पर्यंत मराठी शाळा होती, पण ती आता बंद झाली पण गेल्या एसटी वर्षी. वगैरे अजून काही नाही? ST आहे, पण ती मुलंच, आता इथे कॉलेजला फक्त 2 मुलं आहेत, त्यासाठी ते शक्य बापरे. नाही. आम्ही सुरू करतो, हम्म, पण ती पुन्हा बंद होते, कारण माणसंच इथे नाही. फक्त मे महिना, गणपती, हम्म, असेच होळी, हम्म. या सणाला लोक येतात, तेव्हा फक्त इकडे गावात लोक असतात, नाहीतर कोण नसतं. बरोबर. तुझ्या तरुण मित्रांना किंवा हा व्हिडिओ बघणाऱ्या तरुण मित्रांना आपल्या कोकणातली हम्म. जी मूळ माणसं आहेत, जी कोकण सोडून, गाव सोडून शहराकडे वळलेली आहेत, त्यांना काय आव्हान करशील या व्हिडिओ मधनं? मी एकच आव्हान करेन सर्वांना की हे आपण पुरातन आपल्या वडिलोपार्जित जे गाव आहे, हम्म. हे आपण पुढच्या पिढीने हे असंच जपून ठेवलं पाहिजे, हीच माझी विनंती आहे सर्व नक्कीच. युवा लोकांना. नक्कीच. धन्यवाद तेजस. आज तू धन्यवाद. जुळवून आणलंस. खूप दिवस आपण प्लॅनिंग हो. करत होतो आणि वेळ दिलास आपल्या प्रेक्षकांसाठी, चॅनलसाठी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मगाशी तुम्ही सुरुवातीच्या काळात व्हिडिओचा एक उल्लेख केला की गाव ओस पडला होता, त्यानंतर जो गाव परत वसला तो नेमका कशा पद्धतीने वसला? त्याचं एकंदरीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही गाय इथे जी पणा सोडत होती पिंडीवरती, ती निदर्शनात आल्यानंतर लोकांची आजूबाजूचे गाव पण इकडे म्हणजे हे म्हणजे बोंबाम होते ना, माहिती मिळते बा असं असं
तसे इथे लोक आले आणि इथे कोणी नसल्यामुळे मग थोडं देवाच्या बाबतीत काही गोष्टी सर्वांनी ते हे केल्या आणि त्याप्रमाणे गाव पुन्हा इथे थोडा थोडा वसायला लागला. त्यामध्ये पहिले जे लोक होते ते बाहेर पलायन करून गेले होते. त्याच्यानंतर नवीन नवीन कोण काही असे सावतांचं इथे जमिनी जागा होत्या असं म्हणतात देवद्यातल्या. त्याचप्रमाणे दळवी आणि लोटणकर असे हे 3 लोक ह्या देवळातले मानकरी आहेत. अच्छा. आता इथे पूजा रोजची असते की आठवड्यातनं काही पूजा वार असतात? फक्त सोमवारची आठवड्यातून एकदा असते. अच्छा. मग कोण करते ती पूजा? ते गुरव करतात, देवद्यातले गुरव. देवदातले गुरु. हो. अच्छा. ते पण दोन गुरव येतात. 2 पार्ट्यांचे वेगळे गुरु आहेत. बरोबर. ते तो आपल्या परीने करणार, त्यांच्या लोकांची दुसऱ्या शिवाय तो करणार, त्यांच्या असं ठरलेल्या प्रमाणे ते एकमेकांच्या त्यांची पूजा करतात पार्टीच्या. बरोबर. 2012 पासून आम्ही हे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा सर्व गावांनी मिळून ठराव पास केला. कारण इथे पाहायला गेलं तर 4 वेळा आमच्या ह्या देवळातल्या चोऱ्या झालेल्या आहेत. ह्या इथे घंटा, देवळाच्या तांब्याच्या ह्या घंटा, वाढीव जो कोठा होता तो तिथे ठेवला जातात. तो पहिल्या वेळेला झाला, दुसऱ्या वेळा झाला, तिसऱ्या वेळेला हे इथे शंकराच्या पिंडीवर नागाचं फणा आहे बघा, चांदीचा हे होती, ती सुद्धा चोरीला गेली. आणि त्यामुळे आम्ही काही ठराविक म्हणजे ज्यांना हे असं वाटतं काहीतरी व्हावं, बरोबर, ते लोक आम्ही देवळाचा जीर्णोद्धार करून काहीतरी इथे चांगलं सुखसुविधा लोकांना द्याव्यात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर्वांना काही गोष्टी कळवाव्यात, असं इथे एकत्रपणा येऊन काहीतरी नवीन करावं असं आमच्यासारख्यांना वाटतंय. मी गावातल्या सर्व वडीलधारी मंडळी असतील तर नवीन तरुण मंडळी असेल त्यांना मी एकच विनंती करतो की 2012 पासून आम्ही ह्या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी खूप धावपळ आमची चाललेली आहे. खूप प्रयत्न केले. मंडळ इथले कमिटी पण जीर्णोद्धारची आम्ही रजिस्ट्रेशन संस्था इथले झालेली आहे. एवढे 2012 पासून सुरुवात झालेली असून सुद्धा 2-4 मीटिंग गावच्या झालेल्या आहे. जनरल बॉडीमध्ये सर्व काही विषय ठराव मांडून सर्व काय झालं आहे. पण सर्व लोकांना मी एकच विनंती करत, आपण सर्वांनी एकत्र येऊन, त्याला मानकरी असतील की सर्व लोकांनी एकत्र येऊन ही देवळाची जी अवस्था आहे, 2-4 वेळा देवळात चोरी झाली आहे याचा विचार करून, ऐकलं का, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन ती महादेवाचं मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून अगदी काहीतरी आपण प्रयत्न करूया अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो. आणि सर्वांनी सहकार्य द्याल अशीही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आज तुम्ही या पूर्ण आपल्या मंदिराची माहिती दिलीत आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी सुद्धा, कुटुंबियांनी सुद्धा माहिती दिली. खूप दिवस योग जुळत नव्हता, यायची इच्छा होती आणि आज अखेरीस योग जुळलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे आलेलो आहोत. आणि हा पूर्ण परिसर आपण तुमच्या माध्यमातून बघितला आणि तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात, आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात, आपल्या यूट्यूब चॅनलसाठी वेळ दिलात. मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांचे सुद्धा आभार, तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितलात. मी सर्वांना विनंती करतो की आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा आणि कोकणातील खास व्हिडिओ बघण्यासाठी आपला अथर्व हर्डीकर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.